कारण मुंबईमधून ही बातमी येते आणि अभिनेता सैफ अली खान याच्यावरती चाकू हल्ला झाल्याची ही बातमी आहे। सैफ अली खान याच्या मुंबईमधल्या राहत्या घरी एक चोर शिरलेला होता आणि याच चोरानं सैफ अली खान याच्यावरती हा चाकूने हल्ला केलाय। सैफच्या मानेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे। अभिनेता सैफ अली खानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। मुंबईमधल्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावरती सध्या उपचार सुरू असल्याचं कळतंय। एकंदरीत आपण जर बघितलं तर यावेळेस सैफच्या घरी काम करणाऱ्या महिलेची सुद्धा चौकशी सुरू असल्याचं कळतंय। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये या महिलेची चौकशी सुरू असल्याची माहिती सध्या मिळते। सैफच्या महिला कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे आणि या महिला कर्मचाऱ्याला सुद्धा काहीशी दुखापत झाली असल्याचं कळतंय। महिला कर्मचाऱ्याने सर्वात आधी या चोराला पाहिलं होतं अशी देखील माहिती मिळते आहे आणि त्यामुळे सैफच्या घरी काम करणाऱ्या महिलेची चौकशी सुरू आहे। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये या महिलेची चौकशी होती आहे आणि सैफच्या घरी काम करणारी ही महिला आहे। सर्वात आधी या महिलेनेच त्या चोराला पाहिलेलं आहे आणि याशिवाय महिला कर्मचाऱ्यासोबतच्या वादानंतर आरडाओरड सुद्धा झालेला आहे। चोरानं महिला कर्मचाऱ्यावरही हल्ला केलेला आहे। त्यामध्ये या महिला कर्मचाऱ्याला काहीशी दुखापत झाली आहे। तिच्या हाताला लागलं असल्याचं देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। याच महिला कर्मचाऱ्याच्या हाताला लागलेलं बघूनच सैफ अली खान यानं लगेचच धाव घेतलेली होती आणि त्यानंतरच सैफ अली खान आणि त्या चोरामध्ये दरोडेखोरामध्ये झटापट झालेली आहे, बाचाबाची झालेली आहे। वांद्रे पोलीस स्टेशन या ठिकाणी या महिलेची चौकशी सध्या केली जाते। संपूर्ण प्रकरण जर हे आपण बघितलं तर काल रात्री सैफ अली खान याच्या घरामध्ये एक दरोडेखोर शिरला होता आणि त्यानं यावेळेस सैफ अली खान याच्यावरती तब्बल 6 वार केले असल्याचं कळतंय आणि यामध्ये 2 वार अतिशय गंभीर असल्याची ही माहिती आहे। तर सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी चाकूने जीवघेणा हल्ला झालाय। यावरून आता अनेक सवाल उपस्थित झाले कारण सैफ अली खानच्या घरात शिरलेला हा चोरच होता की आणखी कोण, हा सवाल सुद्धा विचारला जातोय। या प्रकरणी पोलिसांनी सैफच्या घरातल्या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। सैफच्या घरातल्या नोकरांचे मोबाईल फोन सुद्धा जप्त करण्यात आलेले आहेत। प्राथमिक माहितीनुसार चोराने सुरुवातीला नोकरांसोबत वाद घातलाय।